मंडळी, गॅसवर कढई ठेवली, 4 पळी तेल टाकलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप टाकली, 2 बारीक कापलेले कांदे, 1 तेजपान आणि थोडासा हिंग, 4-5 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकला, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून हे छान परतून घेतलं. त्यानंतर 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून तीही परतून घेतली. 1 बारीक कापलेला टोमॅटो किंवा टोमॅटोची प्युरी करून टाकायची. झाकण ठेवून 2 मिनटं शिजवायचं. आता यामध्ये किचन किंग मसाला टाकायचा 1-1.5 चमचा, 1-1.5 चमचा कांदा लसूण मसाला, घरगुती लाल मिरची पावडर, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, 2 चमचे, पाव चमचा हळद टाकायची. मसाला परतून घ्यायचा, थोडंसं पाणी टाकून शिजून घ्यायचा 2 मिनटं. त्यानंतर 10 मिनटं गरम पाण्यात भिजवलेले सोयाबीन टाकायचे आणि मस्तपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. यामध्ये 1 ते सव्वा ग्लास गरम पाणी टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. झाकण ठेवून 10-12 मिनटं ही भाजी मस्त शिजवायची लो फ्लेमवर. त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस, थोडीशी कसुरी मेथी, थोडासा वरून गरम मसाला टाकायचं, बारीक कापलेली कोथिंबीर, गरमागरम सोयाबीन मसाला